तुमचे पाल्य कोचिंग क्लासला जात असेल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे। मुंबईमध्ये एकेकाळी प्रसिद्ध असलेला महेश ट्युटोरियल्स कोचिंग क्लास अचानक बंद करण्यात आलाय। कुठलंही कारण न देता क्लास बंद केल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय। महेश ट्युटोरियलच्या चेंबूरच्या शाखेमध्ये शिक्षकांना राजीनामा देण्यास सांगितलं। राज्यातील तब्बल 33 शाखा बंद झाल्या आहेत। यामुळे जवळपास 3000 विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात येतोय। महेश ट्युटोरियल्सच्या अधिकाऱ्यांनी अरिहंत अकादमीच्या व्यवस्थापनाची भेट घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाखांमधून सामावून घेण्याची विनंती केली। महेश ट्युटोरियलच्या संस्थापकांनी अधिकाऱ्यांना पालकांची बैठक घेऊन क्लास बंद होत असल्याचं सांगितलं। दरम्यान हे प्रकरण काय, महेश ट्युटोरियल्स बंद का पडलं, त्या संदर्भातला तपशील ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूयात। राज्यातील 33 शाखा बंद झाल्याची माहिती देण्यात आली आहे। चेंबूरमधील शिक्षकांना राजीनामा देण्यास सांगितलं। अंधेरीची ब्रांच 4 दिवसांपूर्वी बंद करण्यात आली। विद्यार्थ्यांना अरिहंत कोचिंग क्लासमध्ये शिफ्ट करण्यात आलं। 3000 विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा आरोप यातून केला जातोय। या महेश ट्युटोरियल्समध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांचंही यात नुकसान झालंय। कोणतंही कारण न देता अचानक क्लास बंद करण्यात आले। आपण सध्या आहोत मुंबईच्या चेंबूर भागामध्ये आणि खरं तर एक क्लासेस आहे जे अचानक बंद झाल्याचा दावा जे आहे ते पालक करतात। खरं तर खूप नामांकित हे क्लासेस आहे। महेश ट्युटोरियल्स असं या क्लासेसचं नाव आहे। 1988 पासून खरं तर देशभरात हे क्लासेस जे आहेत ते सुरू होतात। म्हणजे शाळकरी मुलांपासून अगदी कॉलेजपर्यंत हे क्लासेस जे असतात ते विद्यार्थ्यांना जे आहे ते कोचिंग देतं। पण अचानकपणे हे क्लासेस बंद झाल्याचं नोटिफिकेशन पालकांना आलं आणि एका दुसऱ्याच क्लासेसनी यांच्या मुलांना शिकवण्यासाठी जी आहे ती त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या क्लासेसमध्ये आता यांची मुलं शिकतील असं देखील सांगण्यात आलं। माझा मुलगा तो इकडे म्हणजे आम्ही गेल्या वर्षीच त्यांना ॲडमिशन घेतलं 9th आणि 10th साठी आणि फी वगैरे संपूर्ण ॲडव्हान्स फीज घेतात हे लोक। काही लोकांना ब्रेकअपमध्ये किती फी घेतली होती? काहीतरी 85 का 90,000 काहीतरी होती। पुढे हां, आणि आता एवढे म्हणजे एप्रिलपासून 10th चे पण क्लासेस चालू झाले आणि आता अचानक आम्हाला त्यादिवशी मेसेज आला की इकडे मीटिंग आहे, बोलवलं आणि नंतर सांगितलं की म्हणजे उद्यापासून क्लासेस बंदच आहेत टोटल। आम्हाला आधी पण काही टीचर्स लोकांकडनं कळत होतं की या लोकांना सॅलरी वगैरे नाही मिळाली वगैरे असं। बरं, मला सांगा की मेसेज कोणी केला होता? व्हॉट्सअपवरती आला होता, फोन आला होता, कोण होती समोरची? व्हॉट्सअपवरती मेसेज आलेला, MT मधून आलेला आम्हाला मेसेज की मीटिंगसाठी आहे आणि आमचं असं असं इकडे आल्यावरती ते पण कळलं की उद्यापासून संपूर्ण बंद आहे। कोचिंग क्लासेसचा पुन्हा एकदा हा विषय आता ऐरणीवरती आलेला आहे की एका रात्रीत कसं काय क्लासेस बंद होऊ शकतं किंवा गेल्या 4-5 दिवसांमध्येच खरं तर हे सगळं घडलेलं आहे। त्याच्यामुळे हा मुद्दा खूप जास्त महत्त्वाचा आहे। नेमकं आता ह्याच्यामध्ये पुढे काय होतं, यांना कोणत्या प्रकारे न्याय मिळतो हे पाहणं खूप जास्त महत्त्वाचं आहे। रमेश भट यांच्या समीर संकेतवर न्यूज 18 मराठी, मुंबई। या सर्व विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम झालेला आहे। या संदर्भात दादा भुसे यांनाही निवेदन दिलेलं आहे, मात्र अद्याप त्याच्यावर कुठलीही जबाबदारी निश्चित करून राज्य सरकारने कारवाई केलेली नाही। मुळात या सर्व विद्यार्थ्यांना आपण पुढे कुठल्या ठिकाणी देणार आहात क्लासेससाठी याची कुठलीही निश्चिती नाही। या विद्यार्थ्यांचा शुल्क परतावा परत मिळणार आहे का याची कुठली निश्चिती नाही। दरम्यान महेश ट्युटोरियल्सच्या अधिकाऱ्यांनी अरिहंत अकादमीच्या व्यवस्थापनाची भेट घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाखांमध्ये सामावून घेण्याची विनंती केली होती। त्यानंतर अरिहंत अकादमीनं देखील याला होकार दिलाय, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक अनिल कपाशी यांनी दिली आहे। ऐकूया। महेश ट्यूटोरियल से किसी ने आपसे सामने से कुछ कम्युनिकेट उन लोग के सभी उनके सीनियर पीपल आए थे मेरे ऑफिस में सर। दे केम टू मी। ओके, दे गॉट इट। केम टू मी। फिर उनके कुछ ग्लोबल सीईओ है, दे आल्सो मेट मी हाँ, एंड दे अच्छा। हेल्प मी कि सर कुछ हेल्प करो ये बच्चे लोगों के लिए, इफ यू कैन हेल्प हाँ। अस, बिकॉज दे नो इट, वी आर द ओनली वन पर्सन हु कैन हेल्प देम, बिकॉज वी हाँ। आर हैविंग सेंटर्स अक्रॉस मुंबई। Across तो हमने Mumbai, क्या हाँ, किया, Arihant is a टीम big के name बच्चे, right now, no doubt, हाँ। तो हम लोग ने क्या किया, जेई नीट के जितने भी हमारे बैचेस के साथ हमने हमारे बच्चों को बैठा दिया, उनको नोट्स दे दिया, हमने हमारी टेक्नोलॉजी दी, हमने हमारा ऐप दिया। अभी सर मेरे लिए तो उन बच्चों का 10th और 12th बोर्ड इज मोस्ट इंपॉर्टेंट फॉर मी राइट नाउ।